हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण मैत्रिणींनो आरी वर्कचे ब्लाऊज एक कस्टमरचा आलेला आहे, ते तुम्हाला आता मी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथं ऑलरेडी 2 चेन स्टिच तयार करून घेतलेले आहे आणि तिसरे आता तुम्हाला दाखवत आहे. मी एकदम स्पीडमध्ये दाखवत आहे, कारण की पूर्ण स्लो दाखवायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यासाठी मी इथं तुम्हाला अगदी स्पीडमध्ये तुम्हाला व्हिडिओ हा दाखवत आहे. तर बघू शकता तुम्ही, इथं आपली तिसरी चेन स्टिच आता कंप्लीट होत आलेली आहे. तर असे जर का तुम्हाला व्हिडिओ जर का शिकायचे असतील आरी वर्कचे, तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला नक्की सांगेन. त्यानंतर मी साधा धागा आपला मॅचिंगचा आणि झिरो साईड्स बीड्स घेतलेले आहेत. तर ते आपल्याला 2-2 बीड्स घालून आपल्याला एक लाईन आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायची. तर आता ही तुम्हाला अगदी मी व्यवस्थित समजायसाठी मी तुम्हाला स्लोमध्ये दाखवत आहे. जे आपले झिरो साईज असतात बीड्स, ते आपल्याला एका वेळी 2च फक्त घालून घ्यायचे आहेत. कारण कसं होतं, 3 घातले तर आपल्याला तो धागा आपला लूज पडतो. त्यामुळे आपण 3 घालून घ्यायचे नाहीत त्यावेळी. फक्त आपल्याला 2-2चेच बीड्स घालून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक वेळी एक गाठ तयार करून घ्यायचे स्टिच घालून. अशा पद्धतीने आपण ही बीड्सची लाईन पूर्ण कंप्लीट करून घेऊयात. यामध्ये अवघड असं काही नाही आहे. तुम्हाला जर का शिकायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला मी डिटेलमध्ये सर्व व्हिडिओ सुरुवातीची गाठीपासून ते पूर्ण आपले ही स्टिच कशी घालायची हे तुम्हाला नक्की सांगेन मी. फक्त मला कमेंट करून सांगा की मला हे शिकायचं आहे म्हणून. तर आपल्या आता ही लाईन कंप्लीट होत आलेली आहे. आता आपले शेवटचे 1-2 बीड्स आपल्याला घालावे लागणार आहेत. त्यासाठी मी आता इथं धागा घालून घेत आहे. आता तुम्हाला वाटत असेल हे धागे जे वरती दिसत आहेत त्याचं काय करायचं, तर ते आपण आत्ताच काय करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, शेवटी सर्वात ते धागे पूर्ण आपल्याला या सुईच्या सहाय्याने खाली ओढून घ्यायचे आहेत. आता मी बीड्सची लाईन कंप्लीट करून तिथं आपण गाठ घालून घ्यायचे. आता ही अशा पद्धतीने आपली लाईन कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला ही जी स्टोनची चेन दिसत आहे ती आपण आता लावून घ्यायची आहे आणि त्यासाठी मी एक ग्लू वापरत आहे. हा B7 म्हणून एक ग्लू मिळतो, तो तुम्ही वापरू शकता, किंवा B7000 म्हणून ग्लू आहे. 50 आणि 100 रुपयाला ही एवढी हे मिळते, टोप मिळते. तर अशा पद्धतीने आपण ही लावून घ्यायची आहे आधी आणि त्याच्यावर आपल्याला जी स्टोनची चेन आहे ते आपण चिकटवून घ्यायची. फॅब्रिक ग्लू लावण्यापेक्षा आपल्याला हे चांगला आहे एकदम. तर आपण काय केलेलं आहे, हा ग्लू पूर्ण लावून घेतलेला आहे. मी तर गळ्याचं डिझाईन तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं नाही. जर का तुम्हाला हवे असेल तर आपण दुसऱ्या कपड्यावरती तुम्हाला मी कसा आकार द्यायचा किंवा त्याचे माप कशी घ्यायची ब्लाऊजची हे सगळं सांगेन. फक्त तुम्ही मला एक कमेंट करून सांगा की मला हे शिकायचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला अगदी सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर नक्की तुम्ही एखादी कमेंट करून मला सांगा. ह्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, स्टोनची साखळी लावून घेतलेली. आता ही आपल्याला पूर्ण सुकून द्यायची आहे. तोपर्यंत त्याच्याबरोबर आपण काही छेडछाड करायची नाही. तर असंच आपण आता सोडून दिलेलं आहे बराच वेळ सुकण्यासाठी. आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आपण साध्या धाग्याची गाठ घालून सुरुवातीला पहिल्या स्टोनपाशी आपल्याला एक गाठ घ्यायची. त्याच्यानंतर 4 स्टोन किंवा 2-2 सोडून जरी तुम्ही घातली तरी पण चालेल, पण मी इथं 4 सोडून एक गाठ घातलेली. अशाच पद्धतीने आपण काय करायचं आहे, संपूर्ण गाठी घ्यायच्या आहेत. थोडासा ग्लू खाली अडकतो, ह्याला सुईला लागतो, त्यामुळे आपल्याला धागा ओढताना थोडासा त्रास होत असतो. त्या सुईबरोबर आपला ग्लू येत असतो वर, त्यामुळे जरा धागा द्यायला आपल्याला त्रास होत असतो. पण ही स्टिच आपण घालायचीच आहे, फक्त ग्लूने चिकटवून नाही चालत.
तर इथं आपली शेवट आलेलं आहे आपल्या. आपण एक गाठ घालून घ्यायचे. आता त्यानंतर परत 0 साईज बीडचे आपल्याला एक लाईन कंप्लीट करून घ्यायची. हां आता आपले काय केलेले आपण 3 नंबर साईजचे जे बीड्स आहेत ते आपण इथं टाकून घेत आहोत आणि त्याची आपण पूर्ण स्टिच तयार करून घेऊयात. आणि हा जो बीड्स आहे तो आपल्याला एकच सिंगलच टाकायचा आहे, त्याच्यामध्ये 2 किंवा 3 असं टाकायचंच नाही आपल्याला. तर आपण इथं गाठ घालून घेतलेले आहे, शेवट आलेला आहे आपला. आणि ही जी डिझाईन दाखवत आहे तुम्हाला मी बाहीची दाखवत आहे. आता आपल्याला पुढं एक डिझाईन आहे कस्टमरने सांगितलेली त्या पद्धतीने करून घ्यायचे. तर आता 2 बीड्स मोठे सोडून मी एक डिझाईन तयार करून घेत आहे. सुरुवातीला मी 2 बीड्स घातलेले आहेत छोटे, त्यानंतर परत 2 बीड्स आणि एक 3 नंबरचा बीड्स आपल्याला घालायचं आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला एक डिझाईन तयार करून घ्यायचे. आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळी आपण मोठा मणी ॲड करतो किंवा बीड्स ॲड करतो त्याच्यानंतर आपल्याला गाठी घालणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आता आपण इथं 3 मोठे बीड्स सोडून आपण आता दुसरी एक डिझाईन तयार करून घेतो आहे. ती पहिल्या डिझाईनपेक्षा थोडीशी आपली लहान असणार आहे. त्याच्यासाठी आपण छोटे 2 बीड्स आणि मोठा एक बीड्स वापरत आहोत. आता ह्याचे पण आपल्याला इथं गाठी घालून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीनं आपल्याला पूर्ण डिझाईन तयार करून घ्यायचे. तर याच पद्धतीने आता संपूर्ण डिझाईन तुम्हाला कंप्लीट करून दाखवलेले आहे. आता आपला इथं शेवट आलेला आहे. याच पद्धतीने मी बाहीला स्टोन लावून घेतलेले आहेत. दोन्ही बाह्या तुम्ही बघू शकताय. आणि त्याच्यानंतर ही आपली गळ्याची डिझाईन आहे, सेम तशीच राहणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा